की सध्या जे वातावरण चालू आहे, परवा जरांगेंचं उपोषण झालं आणि त्याच्यामध्ये सरकारने काही जी-आर दिले आणि आश्वासनाची पूर्ती मराठा आंदोलनाची केली. त्याचं कारण असं आहे बेटा, की एक गोष्ट लोकांच्या लक्षात येत नाही, की या जी-आरच्या माध्यमातून कुठलंही नवीन आरक्षण मराठा समाजाला देण्यात आलेलं नाही आणि जे लोक या संदर्भामध्ये उलट-सुलट चर्चा करतात, ते आपल्याकडे फार बुद्धिवादी लोक आहेत, विचारवंत लोक आहेत, की ज्यांना यावर चर्चा केल्या वाचून दुसरं समाधान मिळत नाही. तुला एक गोष्ट स्पष्ट सांगतो बेटा, विषय काय आहे? 29 ऑगस्ट 2023ला मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटीमध्ये उपोषण केलं आणि त्यांची मागणी होती, की मराठा समाजाला कुणबी म्हणून ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावं. त्यासाठी सरकारने न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीची स्थापना केली आणि या संदीप शिंदे समितीनं निष्कर्ष दिला, की 70% मराठ्यांची 1967 पूर्वी कुणबी म्हणून नोंद झालेली आहे आणि फक्त 30% मराठा ओबीसीतून सुटला आहे. म्हणजे ओबीसी प्रवर्गातून फक्त 30% मराठा कुणबी ह्या नोंदी नसल्यामुळे तो गेलेला नाहीये. तर त्या ज्यांच्या नोंदी आहेत त्यांना मराठा कुणबी, कुणबी मराठा आणि कुणबी म्हणून या ओबीसी प्रवर्गामध्ये समाविष्ट करावं इतकाच तो विषय संबंधित आहे. मग दुसरी गोष्ट येते हैदराबाद गॅझेटेड. आता हैदराबाद गॅझेट काय आहे बेटा? निजाम सरकारने मराठा समाजाला रिझर्वेशन दिलं होतं त्याच्याशी संबंधित एक गोष्ट आहे. आणि 1901च्या जनगणनेनुसार एक गॅझेटियर जे म्हटलं जातं हैदराबादचं, त्याच्यामध्ये मराठा समाजाच्या ओबीसी म्हणून नोंदी आहेत. अशा लोकांनाच फक्त या जी-आर नुसार फायदा होणार आहे, लाभ होणार आहे. फक्त त्याच्यात एक गोष्ट आणखी एक महत्वाची आहे, जी लोकांच्या लक्षात येत नाहीये, की शपथपत्र, ॲफिडेव्हिट ज्यांची नोंद नाही, त्यांनी शपथपत्र द्यायची आहे, की माझे नातेवाईक, रक्ताचे नातेवाईक जे आहेत, ते ओबीसी असल्यामुळं मला या प्रवर्गामध्ये संधी देण्यात यावी आणि त्याच्यासाठी त्रिस्तरीय समिती केलेली आहे, की ती स्क्रुटिनी करेल आणि प्रत्यक्ष बघेल जाऊन, की ती व्यक्ती खरोखरच कुणबी आहे की नाही. तर हा सगळा विषय बेटा, याच्यामध्ये नवीन कुठलंही आरक्षण राज्य सरकारनं दिलेलं नाही. त्याच्यामुळे ते कोर्टात टिकणार नाही, टिकेल हा काही विषयच नाही बेटा. काही वादाचा मुद्दाच नाही. त्याच्यामुळं व्यवस्थित अर्थ या जी-आरचा न कळाल्यामुळं ही जी काही उलट-सुलट चर्चा चालू आहे, ती तुला दिसते आहे. लक्षात आलं बेटा तुझ्या?